कधी कधी परिस्थिती आपल्याला हरवत नाही. आपण स्वतःलाच कमजोर समजून हार मानतो. आपल्याला वाटतं माझ्याकडे पैसा नाही, माझं शिक्षण कमी आहे, मला कोणाचीच साथ नाही, माझ्याकडून काहीच होणार नाही. पण खरं असं असतं का? की आपल्याला आत दडलेली ताकद आपण अजून ओळखलेलीच नसते. आजची ही कथा अशाच एका साध्या माणसाची आहे, जो स्वतःला कमजोर समजत होता. पण एका छोट्याशा प्रसंगाने त्याला त्याची खरी ताकद दाखवून दिली. कदाचित ही कथा तुमच्यासाठीही असेल, कारण कदाचित तुम्हाला आज स्वतःबद्दल असंच काहीतरी वाटत असेल. तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी तुम्हाला एक गोष्ट समजेल जी तुमच्या स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. चला तर मग सुरुवात करूया गोविंदाच्या या छोट्याशा गावापासून. एका छोट्याशा गावात गोविंदा नावाचा साधा माणूस राहत होता. गोविंदा रोज सकाळी लवकर उठायचा, गावापासनं थोड्या अंतरावर असलेल्या नदीवर जायचा आणि तेथून पाणी भरून गावातील काही घरांमध्ये पोहोचवायचा. त्याच्या खांद्यावर एक लाकडी दांडा असायचा आणि त्या दांड्याच्या दोन्ही बाजूंना पाण्याची भांडी लटकलेली असायची. उन्हाळा असो, पाऊस असो किंवा थंडी, पण गोविंदाच्या मनात मात्र एक गोष्ट सतत चालू असायची, माझ्या आयुष्यात मी यापेक्षा जास्त करू शकणार नाही. गावातील काही लोक त्याला नेहमी म्हणायचे, अरे गोविंदा, तू गरीब आहेस, तुझ्याकडे ना पैसा आहे ना मोठे शिक्षण, तू आयुष्यात काय मोठे करणार. काही जण त्याची चेष्टा करायचे, तुझं आयुष्य म्हणजे फक्त हे पाणी वाहून नेणं. गोविंदा हसायचा, पण त्या शब्दांचा परिणाम त्याच्या मनावर व्हायचा. हळूहळू त्याने स्वतःबद्दल एक चुकीचा विश्वास तयार करून घेतला, मी काहीच करू शकत नाही. एक दिवस सकाळी गोविंदा नेहमीप्रमाणे नदीवर गेला. पाणी भरून तो परत निघाला. रस्त्यात त्याला गावातील एक वृद्ध साधू भेटले. साधूंनी त्यांच्याकडे पाहिले व त्याला विचारले, बाळा, एवढे ओझे घेऊन कुठे चाललास. गोविंदा म्हणाला, महाराज, हे माझं काम आहे, रोज करतो. साधू म्हणाले, काम तर सगळेच करता, पण तू हे ओझे फक्त खांद्यावर वाहतोस की मनातही. गोविंदा काहीच बोलला नाही. साधूने पुन्हा विचारलं, तुला स्वतःबद्दल काय वाटतं. गोविंदा हळू आवाजात म्हणाला, मला वाटतं मी कमजोर आहे, माझ्याकडे काहीच नाही, मी आयुष्यात काही मोठं करू शकत नाही. साधू काही क्षण शांत राहिले, मग त्याने त्याला नदीकाठी नेले. नदीच्या काठावर एक मोठा दगड पडला होता. साधूने सांगितले, हा दगड उचल. गोविंदाने प्रयत्न केला, पण तो दगड खूप जड होता. तो म्हणाला, महाराज, माझ्याकडून नाही होणार. साधू हसले आणि म्हणाले, ठीक आहे, आज नाही झालं तर उद्या प्रयत्न कर. दुसऱ्या दिवशी गोविंदा पुन्हा आला. त्याने पुन्हा प्रयत्न केला, दगड हलला नाही. तिसऱ्या दिवशी तोच प्रयत्न, चौथ्या दिवशीही तोच प्रयत्न. असं करता करता अनेक दिवस गेले. एक दिवस गोविंदाने पूर्ण ताकद लावली आणि आश्चर्य म्हणजे दगड हलला. गोविंदा स्वतःच आश्चर्यचकित झाला. तो आनंदाने साधूकडे धावत गेला. महाराज, दगड हलला. साधू म्हणाले, दगड आधीच तेथे होता आणि तुझी ताकदही आधीपासून तुझ्यात होती. फरक फक्त एवढा होता की स्वतःला कमजोर समजत होता. गोविंदा शांत झाला. साधू पुढे म्हणाले, लक्षात ठेव, माणसाला परिस्थिती कमी कमजोर बनवत नाही, स्वतःबद्दलची चुकीची भावना त्याला जास्त कमजोर बनवते. त्या दिवसापासून गोविंदाने स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली. त्याने ठरवलं, माझ्याकडे कमी आहे, पण माझ्यात क्षमता कमी नाही. माझा प्रवास छोटा आहे, पण माझी स्वप्न छोटी असण्याची गरज नाही. गोविंदाने रात्री थोडं थोडं वाचायला सुरुवात केली. त्याने हिशोब शिकला, नवीन कामे शिकली. सुरुवातीला लोक पुन्हा हसले, हा काय मोठं काम करणार. पण यावेळी गोविंदा थांबला नाही, कारण आता त्याला एक गोष्ट समजली होती, लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील याची वाट पाहत बसलात तर कदाचित आयुष्य निघून जाईल. सगळ्यात आधी स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. काही महिन्यांनी गोविंदाने
गावातील आणखी काही लोकांना सोबत घेतलं आणि पाणी पोहोचवण्याचं काम व्यवस्थित सुरू केलं. हळूहळू त्याचे कामे वाढले. ज्या लोकांनी कधी त्याची चेष्टा केली होती तेच आता त्याच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ लागले. एक दिवस तोच वृद्ध साधू पुन्हा गावात आले. गोविंदा त्यांच्या पाया पडला. साधूने विचारले, बाळा, आता स्वतःबद्दल काय वाटतं? गोविंदा हसला आणि म्हणाला, महाराज, आता मला माहिती आहे की मी कमजोर नाही. मी फक्त स्वतःची ताकद ओळखली नव्हती. साधू म्हणाले, बस, हाच तर तुझ्या आयुष्याचा खरा बदल आहे. या कथेचा अर्थ, मित्रांनो, कदाचित आज तुमच्यापैकी कोणीतरी स्वतःला कमी समजत असेल. कदाचित तुम्हाला वाटत असेल, माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे शिक्षण नाही, मला कोणी साथ देत नाही, माझं वय झालं आहे, माझ्याकडून आता काहीच होणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची आजची परिस्थिती म्हणजे तुमच्या संपूर्ण आयुष्याचा अंतिम निर्णय नाही. आज तुम्ही जेथे आहात तेथून पुढे जाण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे. तुमची सुरुवात छोटी असू शकते, तुमचा वेग कमी असू शकतो, तुमच्याकडे साधनं कमी असू शकतात, पण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करण्याची तयारी ठेवता तोपर्यंत तुमची कथा संपलेली नाही. कधीकधी आपल्याला जग हरवत नाही, आपण स्वतःच स्वतःवरचा विश्वास गमावतो. आणि म्हणूनच आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच कमजोर आहे का? की मी माझी फक्त ताकद ओळखलेली नाही? कदाचित तुमच्यात अशी क्षमता असेल जी अजून तुमच्यातही लक्षात आलेली नाही. म्हणून लोक काय म्हणतात यापेक्षा तुम्ही स्वतःला काय सांगता हे महत्त्वाचं आहे. दररोज स्वतःला सांगा, मी शिकू शकतो, मी बदलू शकतो, मी पुन्हा सुरुवात करू शकतो, मी पडल्यावर पुन्हा उभा राहू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं, मी स्वतःला कधीच कमजोर समजणार नाही. कारण आयुष्यात मोठं होण्यासाठी प्रत्येक गोष्ट सुरुवातीपासून मोठी असावी लागत नाही. फक्त एक छोटासा विश्वास पुरतो, मी हे करू शकतो. आज तुमची परिस्थिती काहीही असो, तुमचा भूतकाळ काहीही असो, लोकांनी तुमच्याबद्दल काहीही म्हटलेलं असो, तुमच्या भविष्याचा निर्णय त्यांच्या शब्दांनी होऊ देऊ नका. तुमच्या भविष्याचा निर्णय तुमचे प्रयत्न, तुमचा आत्मविश्वास आणि तुमची जिद्द यांनी होऊ द्या. आणि लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही स्वतःला कमजोर समजणं बंद कराल, त्या दिवशी तुमच्या आयुष्यातला खरा बदल सुरू होईल. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात तुम्हाला वाटतं त्यापेक्षा कितीतरी जास्त ताकद आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा.